महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करून सातबारा कोरा करण्याच्या मागणीसाठी मुख्यमंत्री यांना पालम तहसीलदारामार्फत राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले। निवेदनावर राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशोक हाके, प्रदेश सदस्य ज्ञानोबा ताटे, सुदामराव वाघमारे, डॉक्टर भागवत खटिंग, भास्करराव गरुड, गजानन सुरनर, नारायण तात्या दुधाटे, भारत डोने, विजयकुमार कानार, रघुनाथ मदने, मोतीराम खंडागळे, कैलास भागवत सह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत। पालम तहसीलदारांना निवेदन काय विषय आहे? आमचा विषय असा आहे की शेतकरी सध्या कर्जामध्ये बुडलेला आहे। या कारणास्तव आम्ही राष्ट्रीय समाज पक्षाकडून माजोराव जानकर साहेबांच्या आदेशानवे आम्ही शेतकऱ्यांचा 7/12 कोरा झाला पाहिजे आणि पूर्ण सरसगट कर्ज मुक्त केलं पाहिजे। या सरकारने फडणवीस साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं मुख्यमंत्री व्हायच्या अगोदर की आम्ही शेतकऱ्यांचा पूर्ण कर्ज माफ करू, 7/12 कोरा करू, परंतु या विषयाला त्यांनी बगल देऊन विसरून गेलेले आहेत। पण शेतकरी राजा अजूनसुद्धा हा पोशिंदा आहे। एका दाण्याचे 1000 दाणे करणारा शेतकरी, या शेतकऱ्याच्या पाठीमागे आम्ही राष्ट्रीय समाज पक्ष एक निष्ठाने आणि भक्कम असा उभा आहे। जर या सरकारने आमच्या या कारवाई जर केली नाही तर आम्ही पुढे धरणे आंदोलन करू, चक्का जाम करू, असे आमची सध्याची रूपरेषा आहे। तर निवेदन कोणाला दिले? आता आम्ही तर निवेदन पालमच्या तहसीलदारांना दिलं, गंगाखेडच्या तहसीलदारांना दिलं, परभणीच्या तहसीलदाराला दिलं आणि पूर्णेच्या तहसीलदाराला दिलं। आम्ही प्रत्येक महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तहसीलदारांना आम्ही निवेदन दिलेत। आमच्या राष्ट्रीय समाज पक्षाकडून सध्या चालू आहे। काय इशारा असेल आता सरकारला? आमचा सरकारला इशारा एवढाच आहे, शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करा आणि सरसकट कर्जमुक्ती करा, एवढाच आमचा नारा आहे। अन्यथा काय करणार? अन्यथा आम्ही चक्का जाम करू, धरणे आंदोलन करू। आता सोमवारपासून आम्ही धरणे आंदोलन सुरू करणार आहोत, चक्का जाम करू। महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी चक्का जाम सुरू होईल, हे आमचं सरकारला आता आमचं सांगणं आहे।